अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासकीय दर्जा लागू करण्याबाबत आदेश. सरकारकडून 25,000 मानधन, पेन्शन, ग्रॅज्युइटी. 25 राज्यातील अंगणवाडी सेविकांचा राष्ट्रीय परिषदेत मोठा निर्णय. 16 फेब्रुवारी अंगणवाडी मोठी लेटेस्ट अपडेट. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचा आदेश लागू करा. 25 राज्यातील अंगणवाडी सेविकांची राष्ट्रीय परिषदेत मागणी. संपूर्ण देशातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ग्रॅच्युइटी लागू करा व गुजरात हायकोर्टाचा आदेश. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचा आदेश लागू करा. या मागण्या घेऊन दिनांक 13 फेब्रुवारी रोजी तालकोटारा स्टेडियम नवी दिल्ली येथे आयफाच्या नेतृत्वाखाली परिषद घेण्यात आली. त्यामध्ये 25 राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी होऊन यांनी या मागणीवर शिक्कामोर्तब केलाय. भविष्यात या मागण्या मंजूर होईपर्यंत निराकरणाची लढाई लढण्याचा ठराव परिषदेत मंजूर करण्यात आला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या. ICDSच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अखिल भारतीय सेविका मदतनीस फेडरेशन सीटूची राष्ट्रीय परिषद तालकोटारा स्टेडियम नवी दिल्ली येथे 13 फेब्रुवारी रोजी यशस्वीपणे पार पडली. देशातून 25 राज्यातून अंगणवाडी प्रतिनिधी या परिषदेला हजर होते. JNUच्या प्राध्यापक व अर्थतज्ञ उषा पटनाईक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरची आजची भूकमरी व बालकांचे कुपोषण यावर अभ्यासपूर्ण मांडणी करून आज स्वातंत्र्यानंतरही इंटरनेट व डिजिटल युगात भूकमरी व कुपोषणाची स्थिती भयावह असून भूकमरीमध्ये 125 देशात भारताचा 114वा क्रमांक लागतो. ही भारतासाठी शरमेची गोष्ट आहे. मुलांचा शारीरिक, मानसिक व शैक्षणिक विकास अंगणवाडीतून साधला जात आहे. या लहान मुलामधून उद्याचे भवी सुजाण नागरिक तयार होत असतात. या क्षेत्रात सरकारने चांगली आर्थिक गुंतवणूक करावी. देशाच्या चांगल्या भविष्यासाठी यातून भावी डॉक्टर, इंजिनियर, लोकनायक, पुढारी, पंतप्रधान बनणार आहेत याचे भान ठेवावे अशी मांडणी केली. केरळचे खासदार जॉन ब्रिटास, व्ही शिवदासन व NK रहीम यांनी या परिषदेला जाहीर पाठिंबा व्यक्त करताना आम्ही यावर संसदेत आवाज उठवू असे आश्वासन दिले. अंगणवाडी ताईंच्या ग्रॅज्युइटीसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा लढलेल्या व गुजरात हायकोर्टातील सेविका मदतनीसांची बाजू भक्कमपणे मांडून कायम स्वरूपी नोकरी देण्याचा आदेश मिळाल्यावर यश मिळवलेले ज्येष्ठ कायदेतज्ञ व वकील तसेच ऑल इंडिया वकील संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस ॲडव्होकेट सुरेंद्रनाथ यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले. सीटूचे राष्ट्रीय सेक्रेटरी तपन सेन यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. आयफाच्या राष्ट्रीय अध्यक्ष उषा राणी यांनी प्रस्तावित केले. यावेळी मंचावर सीटूच्या राष्ट्रीय अध्यक्ष हेमलता, ऑल इंडिया सेविका मदतनीस फेडरेशनच्या नेत्या सुभा शमीम सह सर्व राज्यातील राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या वतीने संगीता कांबळे यांनी परिषदेत मांडलेल्या ठरावाला पाठिंबा दिला. महाराष्ट्रात ही या मागणीला घेऊन आंदोलन तीव्र करण्याचा मानस व्यक्त केला. राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी NR सिंधू यांनी यापुढील काळात अधिक ठाम राहून लढा उभारण्यावर भर देऊ देशातील आलेल्या प्रतिनिधींना आगामी काळात देशव्यापी संप पुकारण्याची तयारी करा असे आवाहन करून परिषदेचा समारोप केला.